शिंदे गटाच्या आमदारांनी जी काही ऐतिहासिक बंडखोरी केली होती त्या बंडखोरीवरून अजूनही आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। ज्येष्ठ विधिज्ञ आसिम सरोदे यांनी या सगळ्या आमदारांवरती आरोप केलेला या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट आहेत। शिरसाट साहेब, आसिम सरोदे यांची क्लिप सध्या व्हायरल होते, त्यामध्ये ते असं म्हणतात की तुमच्या गटाच्या लोकांनी 2 आमदारांना गुवाहाटीत मारहाण केली, त्यानंतर तुम्ही दारूच्या नशेमध्ये धुंद होतात आणि नंबर 3 तिथल्या एका एअर होस्टेस मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला आहे। आसिम सरोदे हा उबाठा गटाचा नवीन पोपट आलेला आहे। तुम्हाला आठवत असेल तर महापत्रकार संवाद परिषद काहीतरी घेतली होती त्यांनी, आणि त्या दिवशी त्या ठिकाणी ज्या आविर्भावात त्यांनी बोलला, ॲज अ लॉयर बोलायला पाहिजे तर ॲज अ पुढारी म्हणून जो बोलत होता, त्याच दिवशी मनात पाल चुकचुक होत होती, हा उठावाचा नेता होणार आहे। कारण की हे पोपट यांना काही ठिकाणी जागा मिळालेली नाही, वकिली चालली नाही, कोणतीही अशी एखादी केस यांनी जिंकली त्याचा काही महाराष्ट्रामध्ये त्याचा काही नोंद झाली असं नाही। हे असे लोक आता ह्या उबाठा गटाकडे जमा झालेले आहेत। 2 आमदाराला मारहाण केली, सगळे 40 आमदार 40-50 आमदार बरोबर आहेत ना, जाऊन त्यांना विचार ना कुणाला मारहाण झाली होती। हे प्रकरण लपतं का हो? कुणाला मारहाण केली आणि तो आपला सहन करतोय आणि चाललंय? हे असे हेडलाईन देण्याचं जे काम आहेत ना, या उबाठा गटाकडे नवीन नवीन जे काही नेतृत्व यायला लागलेत ना, यांनी आरोप केल्याशिवाय यांचं वजन वाढत नाही असं त्यांचा समज आहे। एका एअर हॉस्टेसचा विनयभंग केला, अरे तुला कुठं स्वप्न पडलं? अख्खाच प्रोटेक्शन तिथं, अख्खी पोलीस तिथं, अख्खे म्हणजे सर्व मीडिया तिथं सर्व असताना आता 1.5-2 वर्षांतर याला जाग आली। म्हणून असे बेछूट आरोप करणाऱ्यांचा खरं तर यांच्याकडे लक्ष देऊ नये। हे आरोप केल्यानंतर उबाठा गटाचे नेते खुश होतील ह्या भावनेतून यांनी केलेले आरोप आहे, म्हणून याला जास्त कवडीचीही किंमत आम्ही देत नाहीत आणि असं कधीही कोणतंही प्रकरण घडलेलं सुद्धा नाही। एअर होस्टेसच्या छातीला हात लावण्याचा प्रकार झाला असं म्हणतात, तुमच्यापैकी कुठल्या आमदारांना असं काही असेल त्यांच्याकडे माहिती किंवा त्या मुलीने कुठे तक्रार दिली असेल इंटरनल? असं काही असतं ना तर हे प्रकरण लपतंय का? 2.25 वर्ष झालीत ना, प्रकरण लपतंय का? दुसऱ्या दिवशी नसतं आलं। पण ह्या महाशयाला आता स्वप्न कसं कुठून पडलं हेच मला कळत नाही। कसं सांगतो, आरोप कसा करतोय? खरं म्हणजे त्या विमानाच्या सगळ्या त्या एअर होस्टेसने ह्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, आमचे अब्रू नुकसानीचा दावा ह्याच्यावर दाखल केला पाहिजे। पण प्रसिद्धीसाठी हे लोक कोणत्याही थराला जातात। आता जे काही त्यांच्याकडं उबाठा गटाकडे जे काही नेते आहेत ना, त्यांना फक्त काही करा पण प्रसिद्धी मिळवा, हाच त्यांचा एकमेव अजेंडा आहे। दुसरे जे एक तुमचे आमदार होते जे तुमच्यासोबत सुरतपर्यंत आले होते, त्यांनी आरोप केला होता की त्यांना इंजेक्शन दिलं गुंगीचं आणि त्यांना मारहाण वगैरे झाली होती, हा दुसरा आरोप आहे। त्यामुळं तो त्या देशमुखांना त्यांना विचारा, त्यांच्या आता ज्यांना जे काय ज्यांना प्रिय समजत असेल त्यांच्यावर शपथ घेऊन त्यांना सांगावं शपथपूर्वक। गुवाहाटी येऊन त्यांना चार्टर्ड प्लेन्स सेपरेट करून गावाकडे पाठवलं, घरी कोणतरी आजारी आहे मला जावं लागेल मी जातो, स्वतः चार्टर्ड करून त्यांना पाठवलं घरी। पळून नव्हते आले, गुवाहाटीहून पळून येणं म्हणजे जर विमानाला 3 तास लागतात तर यांना पळायला किती दिवस लागले असते। म्हणून असं नसतं। एक त्यावेळेला पहा मी किती याच्यातून निघून आलो, किती माझ्यावर किती दबाव होता, हे चित्र रंगवून स्वतःचं वजन वाढवायचा प्रयत्न आहे। मी स्वतः साक्षीला आहे, देशमुखाला विचार, मी होतो का नाही विचारा त्यांना। आणि आम्ही त्यांना पाठवलं, त्यांना कुठे असं झोपीचे इंजेक्शन किंवा काय असं देण्याचा कुठेही काही प्रकार केलेला नाही। असं करून कधीही उठाव करता येत नाही। उठाव करायला आमदाराच्या मनाची मानसिकता असली पाहिजे। तुम्ही कितीही उठाव करा, जर आमदार तुमच्यासोबत नसेल किंवा मनापासून जर नसेल तर तो उठाव सक्सेससुद्धा झाला नसता। हे त्यातलं गणित आहे। दुसरा प्रश्न, अमित शहा साहेबांची मोठी सभा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरती उद्या पार पडते आहे, ज्या मैदानावरती पूर्वी शिवसेनेच्या सभा व्हायच्या, शिवसेना आपली स्वतःची ताकद दाखवायची, त्या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करायची, मात्र आता हे शक्ती केंद्र बदलताना दिसते। आता भारतीय जनता पार्टी आपली त्या ठिकाणी ताकद दाखवते, त्यामुळे संभाजीनगरला शिवसेनेचा गड मानलं जायचं, तो गड आता कुठेतरी गडगडतोय का? शिवसेनेचा हा गड होता, आहे, राहणार, फक्त नेतृत्व चेंज झालेलं आहे। शिवसेना प्रमुखाची सभा ही सांस्कृतिक मंडळावर व्हायची आणि लाखोच्या समुदाय असायचा।
आता उभाटाच्या नेत्यांची सभा होते हडकोच्या टी व्ही सेंटरमध्ये 1000 आणि 1500, तुमच्याच कॅमेऱ्याने तो टिपलेलं क्षण आहे. 1000 आणि 1500ची 3 मतदारसंघाची सभा 1500ची. म्हणून तुमचे चुकलेले जी काही गणितं होती किंवा तुम्ही घेतलेले चुकीचे निर्णय याचा परिणाम म्हणून त्यांनी उभाटा गटाला नाकारलेलं, शिवसेनेला नाकारलं नाही. म्हणून शिवसेना आहे त्या ठिकाणी आहे. नेत्यांच्या विरोधात आता जनता आहे. म्हणून अमित शहाची सभा ही दणदणीतच होणार, कारण की अमित शहा ह्या शहरात पहिल्यांदा येत आहेत आणि मला वाटतं त्यांची सभा ही सर्वात मोठी सभा या ठिकाणी सुद्धा होईल. सोबत जागा वाटपाचा तिढा कायम आहे. तुमचे सगळे शिंदे गटाचे जे नेते आहेत ते म्हणतात की आम्ही 18 जागा लढवण्यावरती ठाम आहेत. मात्र भारतीय जनता पार्टीकडून तुम्हाला कमी जागा देण्यासाठी किंवा त्या घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नाही, असं काहीच नाही. हे सगळं बातम्या आहेत. एक शिस्तबद्ध कार्यक्रम ज्याला म्हणतात तर देण्याचा प्रोग्राम शिवसेना असेल, भाजप असेल आणि अजितदादा राष्ट्रवादी असेल यांनी ठरवून ते केलेला कार्यक्रम आहे. तुम्हाला 18 जागा मिळत आहेत, 15 मिळत आहेत, 20 मिळत आहेत, या सगळ्या चर्चा आहेत आणि याचा निर्णय घेण्याच्या सर्वांनीच, मग तो आमदार असेल की खासदार असेल, त्यांनी ह्या नेत्यांना तो अधिकार दिलेला आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा हे 2-3 दिवसामध्ये या जागा वाटपाचं सूत्र ठरवतील आणि ते सर्व माहीत पडणार आहे. म्हणून आज 18, 20, 22 असं करण्यात काहीही अर्थ नाही. कोण काय मागतं किंवा कोण काय बोलतं याला कवडीची ही किंमत नाही, जोपर्यंत हे नेते बोलत नाही तोपर्यंत. पण तुम्हाला काहीतरी अपेक्षित असेल की तुमचा पक्ष किती जागा लढवणार आहे किंवा तुमची किती ठिकाणची तयारी आहे? नाही, आम्ही तर मागच्या वेळेला जे जागा लढवल्यात, 22 जागा लढवल्यात, त्या 22 जागा मागण्यावर आम्ही ठाम आहोत. परंतु याच्याबद्दलची तडजोडी करण्याचा अधिकार फक्त एकनाथ शिंदे साहेबांना आहे. बरं, अजित पवार गटाकडूनही म्हणजे त्यांच्याकडे सध्या एकही खासदार नाही, 1-2 खासदार, तर अशा परिस्थितीत त्यांच्याकडूनही 10 ते 12 जागांची मागणी केली जाते. पक्ष वाढासाठी कोणी जागाची मागणी करेन ना, त्यांनी मागणीच करू नये असं काय आहे का? म्हणून त्यांना काय जागा द्यायच्यात, किती कोणत्या जागा द्यायच्यात, या सर्व निर्णयाचं उत्तर तुम्हाला 2-3 दिवसात मिळेल. तुमच्या ज्या अत्यंत महत्त्वाच्या अनेक वर्षांपासून तुमच्या ताब्यात असलेल्या जागा आहेत त्यामध्ये धाराशिव आहे, परभणी आहे, बुलढाणा आणि हिंगोली आहे. या जागांवरती सुद्धा अजित पवारांनी दावा सांगितला आहे. हे सर्व बातम्या आहेत. या बातम्याला एवढं गांभीर्याने घेत नाही. त्यांच्या काही पदाधिकाऱ्यांनी थेट ही भूमिका पदाधिकारी, मी जरी काही बोललो किंवा कोणता पदाधिकारी जरी काही बोलला त्याला काहीही महत्त्व नाही. मी पुन्हा सांगतो की 2-3 दिवस थांबा. या सर्व जागेचा तिढा जो आहे तो तुम्हाला 2-3 दिवस सुटलेला दिसेल. बच्चू कडू यांची एक भूमिका समोर आलेली आहे. ते म्हणतात की भारतीय जनता पार्टीबरोबर गेल्यावर निवडून येतात अशी मानसिकता झालेली आहे. पण असं असलं तरी प्रहार अजूनही जिवंत आहे, त्यांचा दावा आहे. त्यांच्या पक्षाची भूमिका आहे आणि मला वाटतं त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी घेतलेली ती योग्य भूमिका असावी. त्यांना पक्ष त्यांचा जर पुन्हा त्यांना जी काय अपेक्षा आहे विधानसभेच्या किंवा विधानसभेमध्ये आपल्याला काय हे करणार आहेत ती कमिटमेंट घेण्याचे जे त्यांचा जो काही निर्धार आहे त्यानुसार त्यांनी केलेलं स्टेटमेंट आहे आणि पक्षाच्या नेतृत्वाने असं स्टेटमेंट करणं हे गरजेचं सुद्धा असतं. तुमच्या पक्षातले 2 मोठे नेते आहेत, भावना गवळी आणि संजय राठोड. या दोघांमध्ये शीतयुद्ध उघड व्हायला लागले. संजय राठोड यांच्याकडून ती जागा लोकसभेची लढवण्याची इच्छा केली जाते, तर भावना गवळी मात्र ती आपली जागा सोडायला तयार नाहीत. मला वाटतं आज शिंदेसाहेब यवतमाळला जात आहेत. हे दोन्ही नेते, भावना गवळी असेल, संजय राठोड, त्यांना तिथे भेटणार आहेत आणि आज शिंदेसाहेब त्यांच्या कानात काय कानमंत्र देतात हे समजणं थोडं गरजेचं राहील. म्हणून वाद नाही, परंतु जागा ही आमची आहे एवढं निश्चित आहे आणि त्यातल्या त्यात निवडून येणाऱ्याला शिंदेसाहेब आज त्यांच्या कानामध्ये कानमंत्र देतील. प्रकाश आंबेडकरावरून महाविकास आघाडीमध्ये अजूनही संभ्रम आहे. संजय राऊत असं म्हणतात की प्रकाश आंबेडकरांचे जे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे ते संविधान पायदळी तुडवलं जातं, त्यामुळे प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीसोबत राहतील, आमच्यासोबत राहतील असा विश्वास आहे संजय राऊत यांना. संजय राऊत आता ह्या किती जरी विनवण्या केल्या आणि किती जरी हा संविधानाचे दाखले देत असेल, संविधानाला पायदळी तुडवणारे हे जे लोक होते हे आता संविधान घेऊन चाललेत पुढं. परंतु प्रकाश आंबेडकर एवढे कच्चे नाहीत. मी पूर्वी सुद्धा सांगितलं होतं, जेव्हा यांची युती झाली त्या दिवशी सांगितलं होतं प्रकाश आंबेडकर आहेत, त्यांना समजण्यामध्ये यांची आणखी फार मोठी चूक होते. इतका साधा सोपा आणि तातडीने यांच्या म्हणजे यांच्या भुलभुलयाला तो बळी पडणार नाही. म्हणून ही आघाडी होणार नाही. या आघाडीचं काही खरं नाही. आणि आता ह्या आघाडीचं नेतृत्व कोण करत आहे तर ते शरद पवार करायचा प्रयत्नात आहेत. उभाटाचे कोण बोलतंय? संजय राऊत. शिवाय कोण आहे? काँग्रेसचं कोण बोलतंय? आता सर्वात जास्त गरज ही शरद पवारांना आहे. म्हणून त्यांनी आता पुढाकार ते घेत आहेत
आणि त्यांच्या मागे हे सगळे बाकीचे फरफरटत जात आहेत. म्हणून ही आघाडी होणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. संजय राऊत असं पुढे म्हणतात की राहुल गांधी, प्रियंका गांधी किंवा सोनिया गांधी कुठूनही लढो ते निवडून येतील. प्रचाराला संजय राऊतला घेऊन जा. अरे कुणाचं काय, दुसऱ्याचं पक्षाचं पाहतोय, आपल्या पक्षाचं बघ. आपल्या पक्षाचं कोण कुठं उभं राहणार याची तर चिंता कर. हे कधी कोणाच्या मांडीवर जाऊन बसणारं बाळ आहे नाही, हे कळणार नाही. म्हणून संजय राऊतला अशी बेफाल आणि फालतू वक्तव्य करण्याची सवय जडलेली. दिल्लीतल्या शेतकऱ्याच्या आंदोलनात काल 4 शेतकऱ्यांचा जीव गेला. संजय राऊतांनी पुन्हा एकदा सरकार विरोधी असा आरोप केला या सरकारवरती, शेतकरी विरोधी. संजय राऊतच्या आरोपाला आम्ही किंमत देत नाहीत, परंतु शेतकऱ्याचे आंदोलन जे चालू आहे त्याला योग्य तो न्याय मला वाटतं मोदी सरकार जरूर देईल. काही दिवसातच हे आंदोलन संपेल आणि शेतकरी आनंदित होतील अशी आमचीसुद्धा अपेक्षा आहे. तर हे होते संजय शिरसाट. कॅमेरामॅन अमित ताडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.